नमस्कार, मी दीपक परदेशी, संयोजक बहिणाबाई महोत्सव, अध्यक्ष भरारी फाउंडेशन. माझ्यासोबत आज क्रीडाईचे अध्यक्ष दीपक सराफ, तुषार जी महाजन आणि राजूभाऊ खडके, पुष्कर नेते, माझे सहकारी विनोदजी डगे, आम्ही सगळे उपस्थित आहे. 23 ते 27 जानेवारी यावर्षी 11वं वर्ष बहिणाबाई महोत्सवाचं साजरा होणार आहे सागर पार्क जळगाव येथे. या महोत्सवामध्ये यावर्षी 280 स्टॉल्स, महिला बचत गटांचे, त्यामध्ये खाद्यपदार्थांचे स्टॉल, लघु उद्योजकांचे स्टॉल आणि यावर्षी नवीन ॲडिशन म्हणून क्रेडाई, जी नॅशनल संघटना आहे बांधकाम व्यावसायिकांची, आणि जळगाव क्रेडाई यामध्ये समाविष्ट असणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे बांधकाम क्षेत्रातील मान्यवरांचे आणि त्यांच्या स्कीम्स, फ्लॅट्स असतील, बंगलोज असतील, हे तिथे एकाच छताखाली सगळ्या स्कीम आपल्याला बघायला मिळतील. त्यासोबत सांस्कृतिक कार्यक्रम, त्यासोबत खाद्य महोत्सव आणि वेगवेगळ्या लघु उद्योजकांचे स्टार्टअप याचे स्टॉल सुद्धा आपल्याला तिथे बघता येतील. यावर्षी पंचपरिवर्तन ही बहिणाबाई महोत्सवाची थीम आहे. त्यामध्ये स्वदेशी, पर्यावरण, कुटुंब प्रबोधन अशा वेगवेगळ्या प्रकारचे आयाम आणि पर्यावरण या गोष्टींवरती बहिणाबाई महोत्सवामध्ये इथे जनजागृतीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे तयार केले जाणार आहेत. तर सगळ्या जळगावकर नागरिकांना माझं आग्रहाचं नम्र निवेदन आहे आपल्या माध्यमातून की 23 ते 27 जानेवारीमध्ये 11व्या पर्वाला ज्याप्रमाणे 10 वर्षाप्रमाणे जळगावकर आणि खानदेशातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावरती सहभाग नोंदवला आहे, तर यावर्षी सुद्धा 5 दिवस सगळ्या जळगावकर नागरिकांना तिथे उपस्थित राहायचं आहे आणि महिला बचत गट, लघु उद्योजक, क्रेडाई या उद्योगांना आपण चालना द्यायची असं मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. दीपकजी, सेलिब्रिटी नेमकं कोण येणार आहे? यावर्षी आपण सेलिब्रिटी म्हणजे सत्यनारायण बाबा मोरे, जे भारत माता की आरती हा कार्यक्रम आहे, देशभरामध्ये जवळजवळ 1000च्या वर कार्यक्रम, देशभक्तीवरती कार्यक्रम यावर्षी आयोजन केलेलं आहे. त्यासोबत आपल्या मराठी संस्कृतीचा फॅशन शो, त्यासोबत रवी किरण महाराज जे पर्यावरण आणि कुटुंब प्रबोधन आणि देश या विषयावरती मोठं कीर्तन करतात, आणि आपले स्थानिक कलावंतांचे कार्यक्रम, या सगळ्या सांस्कृतिक महोत्सवामध्ये हे सगळ्यांचं सादरीकरण 5 दिवसामध्ये होणार आहे.